मित्रांनो, खरंच आज पहिल्यांदा असं मला झालंय, शब्दच फुटत नाहीयेत. हा फोटो बघितला आणि हा फोटो बघितल्याच्या नंतर डोळ्यात पाणी आलं होतं. मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण बनवतोय. का माहितीये, आज मी सांगतोय आईचं प्रेम काय असतं ते. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराला प्रत्येक माणसाला प्रेम देता आलं नाही म्हणून ईश्वरानं आई निर्माण केली. आई म्हणजे अंगणातली तुळस, आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे छाया, आई म्हणजे मायेचा सागर. एका व्यक्तीने खूप सुंदर लिहिलंय, आई माझी मायेचा सागर. असंच नाही लिहिलं, नर्मदा नदी समुद्राला सुद्धा आरी आणते. पण आज या आईच्या मिठीपुढं नर्मदा नदी सुद्धा फिकी पडली. या आईच्या मिठीपुढं सागराचं पाणी सुद्धा फिकं पडलं. शेवटी जीव गमावला, पण आपल्या लेकराची मिठी नाही सोडली. आपल्या लेकराला मरताना सुद्धा आपल्यापासून दूर जाऊन नाही दिलं. हे असतं आईचं प्रेम. मित्रांनो, खरंच एक मात्र नक्की सांगाल, ज्याला आई नसते ना, त्याला चांगलंच माहिती असतं आईची किंमत काय असते. त्यामुळं मित्रांनो, आजच जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे ना, दररोज सकाळी कडकडून तिला मिठी मारा. एकदा जर आपली आई गेली ना मित्रांनो, नाही रे, आईसारखं प्रेम करणारी दुसरी व्यक्ती आपल्याला या जगात दुसरं कोणीच भेटणार नाहीये. म्हणून आपल्या आईला हसा, खेळा, उठा, बसा, तिच्यासोबत सगळं करा. कारण आई ती आईच असते. आईसारखं प्रेम करणारं दुसरं आपल्याला कुणीच भेटणार नाहीये. कारण या जगामध्ये निस्वार्थपणे प्रेम करणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आपली आई. या आईला मी सलाम करतो. या आईनं जगाला दाखवून दिलं आईचं प्रेम किती निर्मळ, किती स्वाभिमानी आणि किती घट्ट आपल्या लेकरावर असतं. खरंच माते, सलाम तुला.